समजा तुमच्याकडे मोठी रक्कम आहे तर ती तुम्ही कुठे गुंतवणार? FD मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये, रिअल इस्टेट मध्ये की डायरेक्ट शेअर मार्केट मध्ये? महागाई तुमच्या पैशांची किंमत हळूहळू कमी करत असताना तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये ग्रोथ कशी होणार आणि कुठून होणार? तर अशा काही 2 इन्व्हेस्टमेंट आहेत ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. पहिल्या 3 इन्व्हेस्टमेंट कोणत्या आहेत त्या मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेत. गोल्ड, रिअल इस्टेट आणि इक्विटी म्युच्युअल फंड. याच्यामध्ये मी सांगणार आहे डायरेक्ट इक्विटी म्हणजेच क्वालिटी स्टॉक आणि दुसरा डेब्ट, इन्फ्लेशन लिंक इन्व्हेस्टमेंट. एकीकडे ग्रोथ आहे तर दुसरीकडे स्टॅबिलिटी आणि कॅपिटल प्रोटेक्शनची भूमिका. खरी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फक्त रिटर्न असणे नाहीये, तर ग्रोथ आणि स्टॅबिलिटी मध्ये बॅलन्स असणे खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी हेच तुम्हाला सांगणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी विशाखा पवार आणि तुम्ही बघत आहात नव्या युगाचा मंत्र. पहिला आपण डायरेक्ट इक्विटी समजून घेऊया. समजा एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही डायरेक्ट शेअर्स खरेदी केले तर त्या कंपनीमध्ये तुम्हाला मालकी हक्काचा एक छोटासा भाग तयार होतो. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर त्या कंपनीचा बिझनेस वाढला, प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला की दीर्घकालीन काळामध्ये त्या व्यवसायात होणाऱ्या वाढीचा फायदा हा शेअर्स होल्डर्सला होण्याची शक्यता असते. त्यामुळे डायरेक्ट इक्विटीमध्ये लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनची क्षमता मोठी असू शकते. पण लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा ग्रोथ पोटेन्शियल जास्त असू शकतो पण रिस्क पण जास्त असू शकते. डायरेक्ट इक्विटी महागाईला कशी टक्कर देऊ शकते? महागाईमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या वाढतात. त्याच्यामुळे एखाद्या कंपनीला आपल्या वस्तू आणि सेवांच्या किमती वाढवण्याची क्षमता असते. त्यामुळे त्यांच्या रेव्हेन्यू मध्ये वाढ होऊ शकते, प्रॉफिट मध्ये वाढ होऊ शकते, बिझनेस मध्ये वाढ होऊ शकते आणि दीर्घकाळामध्ये कंपनीच्या मूल्यामध्ये वाढ होण्याची शक्यताही निर्माण होते. म्हणून अनेक गुंतवणूकदार हे इक्विटीकडे इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न्स म्हणून संभाव्य साधनाप्रमाणे बघतात. म्हणजेच असे रिटर्न्स जे महागाईला हरवू शकतील. याचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक शेअर हा महागाईला हरवेल किंवा प्रत्येक कंपनी ही इन्व्हेस्टमेंट म्हणून चांगली असेल, कारण इथे प्रश्न होतो तो क्वालिटी स्टॉकचा. आता क्वालिटी स्टॉक म्हणजे काय? क्वालिटी स्टॉक म्हणजे फक्त मोठ्या कंपन्यांचे शेअर्स नव्हे, तर कंपनीकडे काही महत्त्वाचे गुण असणे आवश्यक आहे. कंपनीचा बिझनेस हा समजण्यासारखा आहे का? किंवा कंपनी सातत्याने प्रॉफिट किंवा रेव्हेन्यू निर्माण करते का? कंपनी ही भविष्यामध्ये ग्रोथ करू शकते का? कंपनीवरती मोठं काही डेप्ट आहे का? किंवा कंपनीचं मॅनेजमेंट हे विश्वासासारखं आहे का? कंपनीचा कॅश फ्लो कसा आहे? या सर्व गोष्टी असणे खूप महत्त्वाचे आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या किमतीमध्ये तुम्ही शेअर्स खरेदी केलाय ती किंमत योग्य आहे का? किंवा चांगली कंपनी किंवा चांगली इन्व्हेस्टमेंट ही एकच नसते. खूप चांगली कंपनी आहे पण तिचे शेअर्स तुम्ही महाग व्हॅल्युएशनवर घेतले तर भविष्यामध्ये ते तुम्हाला रिटर्न्स अपेक्षेप्रमाणे मिळतीलच असे नाहीये. सर्वात मोठा गैरसमज म्हणजे काय? शेअर स्वस्त म्हणजे शेअर चांगला असं नाहीये. एखादा शेअर्स 50 रुपयाला असेल आणि एखादा शेअर्स 5,000 रुपयाला असेल तर 50 रुपयाचा शेअर्स हा स्वस्त आहे आणि 5,000चा शेअर हा महाग आहे असं म्हणता येत नाही. शेअर प्राइस ही एकट्या कंपनीने स्वस्त किंवा महाग ठरत नाही, तर त्यासाठी पाहावं लागतं मार्केट कॅपिटलायझेशन, प्रॉफिट ग्रोथ, अर्निंग, कॅश फ्लो, डेप्ट आणि व्हॅल्युएशन. म्हणून शेअर मार्केटमध्ये एक महत्त्वाचा नियम आहे, तो लक्षात ठेवा की प्राइस बघून शेअर खरेदी करू नका, तर बिझनेस आणि व्हॅल्युएशन बघून शेअर खरेदी करा. डायरेक्ट इक्विटीमध्ये सर्वात मोठी रिस्क काय आहे? समजा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर्स घेतला असेल तर समजा कंपनीच्या बिझनेसमध्येच मोठी अडचण आली, प्रॉफिट कमी झालं, कर्ज वाढलं किंवा मॅनेजमेंटमध्ये समस्या निर्माण झाली किंवा कंपनीचा बिझनेस मॉडेलच बदलला तर कंपनीच्या शेअर्स प्राइस मोठ्या प्रमाणामध्ये खाली येऊ शकतात. म्हणूनच डायरेक्ट इक्विटीमध्ये कंपनी स्पेसिफिक रिस्क हा मोठा असतो. समजा तुमचा शेअर्स 10 कंपन्यांमध्ये आहे आणि त्यांमधील एका कंपनीमध्ये मोठी समस्या निर्माण झाली तर तुमच्या पोर्टफोलिओवरती मोठा परिणाम होऊ शकतो. डायरेक्ट इक्विटी करणाऱ्यांसाठी रिसर्च, डायव्हर्सिफिकेशन प्लस डिसिप्लिन या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला अॅन्युअल रिपोर्ट वाचण्यामध्ये रस असेल, कंपनीचा बिझनेस समजून घेण्याची तयारी असेल, व्हॅल्युएशन समजून घेण्याची तयारी असेल किंवा मार्केट करेक्शन सहन करण्याची मानसिक क्षमता असेल, दीर्घकालीन दृष्टिकोन असेल, तर डायरेक्ट इक्विटी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जर तुम्हाला शेअर निवडण्यासाठी वेळ नाहीये किंवा रिसर्च करायची इच्छा नाहीये किंवा 20-30% समजा बाजार खाली घसरला तर घाबरून तुम्ही विकण्याची शक्यता असेल तर
डायरेक्ट इक्विटीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्या अगोदर विचार करा. डायरेक्ट इक्विटी करताना तुम्ही या चुका आहेत त्या टाळायचे. पहिली चूक म्हणजे काय, टिप्स वरती शेअर खरेदी करायचा. म्हणजेच काय, व्हॉट्सअप वरून कोणी सांगितलं, युट्यूब वरून कोणी सांगितलं तर शेअर खरेदी करायचा. दुसरी चूक अशी आहे की एकाच कंपनीमध्ये गुंतवणूक करू नका. तिसरी चूक आहे पडलेला शेअर म्हणजे स्वस्त शेअर समजणे. चौथी चूक आहे मागील रिटर्न्स पाहणे. पाचवी चूक आहे की शॉर्ट टर्म मध्ये मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा करणे. शेअर मार्केट हा काही कसिनो नाहीये, तो एक बिझनेस ओनरशिपचाच भाग आहे आणि हे जर समजलं तर तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. पुढची गुंतवणूक आहे डेप्ट, इन्फ्लेशन लिंक्ड इन्व्हेस्टमेंट. आता इक्विटीमध्ये आपण कंपनीच्या ग्रोथमध्ये सहभागी होतो, पण डेप्टमध्ये आपण सरकार, बँक किंवा कंपनी यांना पैसे उधार देऊन त्यांच्याकडून आपण व्याज मिळण्याची अपेक्षा करतो. यामध्ये बँक फिक्स डिपॉझिट, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, बॉन्ड, डेप्ट ओरिएंटेड म्युच्युअल फंड असे काही विविध पर्याय असू शकतात. पण याच्यामध्ये सर्वात मोठा गैरसमज काय आहे की डेप्ट म्हणजे रिस्क फ्री, तर तसं नाहीये. डेप्टमध्ये क्रेडिट, इंटरेस्ट रेट, लिक्विडिटी या अशा काही वेगवेगळ्या रिस्क असतात. डेप्ट हा पूर्णपणे सुरक्षित आहे असं समजणं पण योग्य नाहीये. मग डेप्ट घ्यायचा कशासाठी? आता सगळेच पैसे हे ग्रोथसाठी नसतात, तर काही पैसे हे तुलनेने स्थिर पण ठेवायचे असतात. उदाहरणार्थ तुमचा एखादा गोल 2-3 वर्षांनी असेल, किंवा तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये व्हॉलेटिलिटी कमी करायची असेल, किंवा काही दिवसांनी रिटायरमेंटची वेळ आली असेल आणि तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये स्टॅबिलिटी हवी असेल. अशा परिस्थितीत योग्य डेप्ट किंवा फिक्स इन्कम इन्व्हेस्टमेंटचा विचार केला जाऊ शकतो. या दोन्ही असेस्ट एकमेकांशी स्पर्धक नाहीये, तर या दोन्ही असेस्ट आहेत ना, त्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळी कामं करतात. इन्फ्लेशन लिंक्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गुंतवणुकीचा परतावा हा महागाईशी जोडलेला असू शकतो. डेप्ट प्रोडक्ट हे इन्फ्लेशन प्रूव्ह नसतो. जर तुम्हाला रिटर्न हे 60% ने मिळत असतील आणि महागाई 6% असेल, तर टॅक्स आणि इतर खर्चापूर्वी तुम्हाला रिटर्न हे 1% असू शकतं. जर तुमचा रिटर्न हा महागाईपेक्षा कमी असेल, तर प्रत्यक्षात तुमची पर्चेसिंग पॉवर ही कमी असू शकते. म्हणून फिक्स रिटर्न पाहताना फक्त किती टक्के मिळतो हे बघू नका, तर महागाई नंतर आणि टॅक्स नंतर वास्तविक रिटर्न किती आहे हे बघा. आता इक्विटी चांगली आहे की डेप्ट चांगला आहे, याचं उत्तर एकच नाहीये. कारण समजा तुम्ही 30 वर्षाचे आहात, तर तुम्हाला रिटायरमेंटसाठी खूप वेळ आहे, अजून 30 वर्ष आहेत. पण समजा तुम्ही 50-58 वर्षाचे आहात, तर तुमची रिटायरमेंट ही जवळ आहे. त्यामुळे प्रत्येकाचा पोर्टफोलिओ हा वेगवेगळा असणार आहे. जर तुमचा गोल हा 15 वर्षांनी असेल, तर त्याची स्ट्रॅटर्जी वेगळी असणार आहे, आणि 2 वर्षांनी असेल तर त्याची स्ट्रॅटर्जी वेगळी असणार आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट निवडण्याआधी तुम्ही गोल निवडा, आणि गोल निवडल्यानंतर टाइम हॉरिझन, रिस्क कॅपॅसिटी, लिक्विडिटी, टॅक्स आणि मग असेस्ट ॲलोकेशन. इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त पैसा कुठे ठेवायचा हा प्रश्न नाहीये, तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे भविष्यातील तुमची आर्थिक ताकद तयार करण्याचा निर्णय आहे. आणि तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करत असेल आणि त्यांचं उद्दिष्ट स्पष्ट नसेल, तर हा व्हिडिओ त्यांना नक्कीच शेअर करा. फायनान्शियल अवेअरनेस वाढवा आणि कोणताही निर्णय घेण्या अगोदर तुमचा फायनान्शियल प्लॅन समजा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.